3-4 दिवस उलटून गेले तरी सह्याद्रीचा वनमजूर अजून बेपत्ताच। सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर येत आहे। ज्यांच्या खांद्यावर व्याघ्र प्रकल्पाची सुरक्षतेची जबाबदारी असते तोच एक वनमजूर गेल्या अनेक तासापासून बेपत्ता आहे। सतीश बाबू येडगे नाव लक्षात ठेवा, कारण ही केवळ एक व्यक्तीची गोष्ट नाही तर व्याघ्र प्रकल्पाच्या जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या शेकडो मजुरांच्या सुरक्षितेचे हे झळझळीत वास्तव्य आहे। कोयनेचा आतांग शिवसागर जलाशय आणि सह्याद्रीची ही दुर्गम रांग याच भागात गेल्या 3-4 दिवसापासून सलग शोध मोहीम सुरू आहे। सतीश येडगे हे नेहमीप्रमाणे वन विभागाची बोट घेऊन कोयना नगरला आले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते। बाजारातून परतताना त्यांची बोट सापडली, त्यांची बॅग सापडली, त्यांचा मोबाईलही सापडला, पण सतीश कुठे आहेत हे कोडेच अजून सुटलेले नाही। छत्रपती शिवाजी महाराज शिवसागर जलाशय किनारा पिंजून काढला जात आहे। प्रशासनासाठी सतीश हा कदाचित एक आकडा असेल, पण त्यांच्या कुटुंबासाठी तो संपूर्ण आधार आहे। या घटनेमुळे आता वनमजुरांच्या सुरक्षिततेचा आणि हक्कांचा लढा तीव्र होताना दिसतोय। पोलीस तपासात काय निष्पन्न होत आहे आणि प्रशासन या मजुरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरामन आकाश वाळेकर सोबत ब्युरो रिपोर्ट, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।